हे पहा मित्रांनो, मी बकऱ्या सोडायला चाललो होतो सकाळी. आता 11-10 वाजले. बकऱ्या सोडायला जाणं होतं मला, पण मग घरच्यांनी सांगितलं की बाकीचे जायले म्हणे चारा जमा करायला मळ्यामध्ये, चारा जमा करण्यासाठी. तर मग त्यांच्या भाकरी नेते. पहिले भाकरी घेऊन चाललो, थैलीत भाकरी आहे. आणि हे जे मध्ये वाटाणा आलो होतो, मग केळीचे झाडं लागले पाहिजे थरीनं. केळी लावली होती नदीच्या काठानं. तर आपले भाऊसाहेब शेळके त्यानं लावलेली आहे ती. आणि हे बघा त्याला मस्त सुंदर असे केळं येले. मग मी तिथून पुढं गेलो, पुन्हा नदीच्या थाडानं जावं लागतं. म्हणजे रोडनं नाही गेलो, रोडनं लांब होतं. तर नदीच्या कडाकडानं चाललो आहे. पहिर ही नदी आहे पलीकडून, आणि हे चाललो मी आता पुढं. तर इथून आता असं सरळ चाललो. मग काय पुढं गेलो थडीनं. आता काय डेली हिंडायचाच रस्ताच आहे. तर मग आलो पुढं. एक विहीर होती, पुढं आलो. पहा शाळू आहे, आपली शाळूचा वावर आहे. परत पुन्हा शाळूच्या वावरातून नदीनं वर चढलो. ही शाळू आहे थडीतच वावरतच टाकली होती बैलासाठी. पुढं हरभऱ्याचा वावर होता आपल्या बंधूचं संजय शेळके. मग त्याच्या पहिले कोणते चारा आहे बा मक्काचा. तिकडे भात ते बी हरभर सोंगायला, ते पण हरभर सोंगवले. आणि आता मी इथं हे आपलं मक्का चारा आहे. हो चारा पडेल अर्धा खाली, आणि अर्धा पलीकडे जमा करू ते जमा करणारे. कोताळा लावला जाय ना, हा कोताळा लावले आपले मोठे बंधू आणि आपले घरचे आणि छोटी भाऊजी. ते येले चारा जमा करायसाठी, आणि मी त्यांच्या न्याऱ्या घेऊन आलो होतो. तर त्यांना विचारलं आवाज देऊन, म्हणलं आता कुठं ठेवायच्या. त्यांनी सांगितलं मला तिकडं ते खांब्याजवळ बोरी आणि रामणी झाडे तरी सावलीत ठेव म्हणे. मग चाललो मी आता तिकडे मक्काच्या वावरातून. हे पहा इथं चाललो असं. आणि मग हे बघा इथं जितका अर्धा चारा जमा केला त्यानं, आणि 3 राहिलं तिकून. मग इथं त्यांचे कपडे पाणी सगळं ठेवलेलं होतं. मग तिथं आता मी त्यांच्या भाकरी ठेवतोय. पाही थैली थैलीला 3 डबे, एकात पोळ्या आहे, एकात भाजी, एकात दूध आहे. मग मी परत तिथून ठेवून आणि चाललो आता. या हरभरा आपल्या मोठे बंधूचा सुभाष शेळके. हे हरभरा आहे, एकूण गावातली सोबत्याची मक्का होती. आणि हा जो रस्ता आहे ते डायरेक्ट आपल्या खळ्याकडे जायचा रस्ता आहे हा. म्हणजे गावाकडे येऊ शकतो या रस्त्यानं. हरभरा म्हणजे मी मक्का आहे, ही मक्का आहे आणि बाजरं. आणि असंच रस्त्यानं पुढं चालत चाललो मी आता. मला आता बकऱ्या सोडायच्या आहे. हां, परत मग आता पुढं आलो तर इथे आपलं ज्ञानेश्वर शेळके आणि भगवान शेळकेची शाळू आहे पहा. भगवान हरिभाऊ शेळके त्याची शाळू आहे. शाळू एकदम त्यानं याच्यात टाकलं होते हरभऱ्यातून शाळूचे भडे म्हणून सनी त्याला मस्त कणसं लागले. आणि इथून पाहू शकता आपण. नंतर आता पुढं चाललो. आता चालत जायचं आहे. इळा संघ घेतलेला आहे मी. हे बघा आता पाला मोडताना काही तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण आता पाला मोडला. पाला घेतला बच्च्याला. आणि हरभरा आहे, हरभऱ्याचा वावर, तुरीचे दसकटं. हे तुरी दसाचा पाला घेतला. आणि पाला घेऊन आता पाला गेला बांधून खळ्यावर न्यायचं आहे, बकऱ्या सोडायच्या आहे. तर आता बांधतो पाला घेतला आणि